होळीला चांगले इन्सेंटिव्ह ऑफर असूनही मी फुल डे करू शकत नाही, कारण मला मध्ये डेकोरेशनची ऑर्डर आहे. मी 12 ते 3 डिलिव्हरी करणार आहे, त्यानंतर मी डेकोरेशन करणार आहे, नंतर परत 7 ते 12 मी डिलिव्हरी करणार. तर पहिली ऑर्डर आली होती मला मल्टी ऑर्डर बर्ड व्हॅली आणि गोल्डन करीची. ती ऑर्डर घेतली आणि डिलिव्हरी केली. त्यानंतर आली होती मला चायनीज वॉकची मल्टी ऑर्डर परत, आणि इथे खूप जास्त वेळ गेला माझा वाया. माझ्यासारखेच खूप सारे डिलिव्हरी बॉयज होते इथं. होळीला सुट्टी घेतल्यामुळे चायनीज वॉकमध्ये स्टाफ कोणीच नव्हतं, 2घंच जण होते. तेच बिचारे करत होते सगळी गडबड, आणि ती ऑर्डर डिलिव्हर केली. त्यानंतर आली होती मला निक आईस्क्रीमची ऑर्डर, आणि ती ऑर्डर डिलिव्हर केल्यानंतर आता मी बलूनचं डेकोरेशन मटेरियल घेतलेलं आहे. आता घरी आलेले आहे. आता घरी येऊन फ्रेश होऊन परत मी डेकोरेशनसाठी निघालेले आहे. हे डेकोरेशन मी केलेलं आहे, फुटबॉल थीम होती, निगडीला डेकोरेशन होतं. डेकोरेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. आता डेकोरेशन करून मी निघालेले आहे. मी डिलिव्हरीसाठी आता 7 ते 12 चालू केलेलं आहे. मोमोची ऑर्डर आली होती, ती ऑर्डर घेतली. नंतर इथली शोरमाची ऑर्डर आली होती. नंतर प्रदीप स्वीटची ऑर्डर डिलिव्हर केली. आत्तापर्यंत माझी 9 ऑर्डर कंप्लीट झाल्यानंतर आली किचन आउटलेटची ऑर्डर, 10वी ऑर्डर. नंतर आली होती मला अनाया रेस्टॉरंटची ऑर्डर. नंतर 12वी ऑर्डर आली होती क्लिमलिंग रशची, आणि नंतर आली कोल्हापुरी पाहुणचारची. 14वी ऑर्डर आली होती सप्तगिरी रेस्टॉरंटची, आणि त्यानंतर आली होती 15वी ऑर्डर गुड फिलिपिन बर्गर्सची चिंचवड. त्यानंतर मला लास्टची ऑर्डर आली होती मॅकडॉनल्ड्सची मल्टी ऑर्डर. डेकोरेशनचे 2,500 रुपये आणि झोमॅटोवरतून मी इतके पैसे कमवले. नेक्स्ट व्हिडिओमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, मी माझी काळजी घेते.